वेलकम टू डे 2 इन केरळा। केरळ ट्रिपचा आमचा दुसरा दिवस खूपच खास होता। आज आम्ही म्युझियम, बीच आणि मग मुन्नारकडे प्रवास करणार होतो। सकाळी आम्ही कोचीमधल्या हॉटेलमध्ये लवकर उठलो, आवरलो, मस्त फ्रेश झालो आणि दिवसाची सुरुवात करण्याआधी थोडेसे फोटोही काढले। आज आम्हाला हॉटेलमधून चेकआउट करायचं होतं, त्यामुळे आधी आम्ही तिथेच मस्त ब्रेकफास्ट केला। ब्रेकफास्ट खूपच टेस्टी होता। ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही तिथून चेकआउट केलं आणि तिथे जवळच असलेल्या केरळ फोकलोर म्युझियमला भेट दिली। इथे केरळच्या पारंपरिक लोककला, पोशाख आणि लाकडी शिल्पांचा मोठा संग्रह पाहायला मिळतो। या म्युझियममध्ये 5,000हून अधिक दुर्मिळ वस्तू प्रदर्शनासाठी ठेवलेल्या होत्या, त्यामुळे कला आणि इतिहास आवडणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। आम्ही तिथे बराच वेळ फिरलो आणि थोडंसं फोटोशूटही केलं। किमे आपण खूप उत्सुकतेने सगळं बघत होती, कारण तिथे प्राणी आणि पक्ष्यांचे पण शिल्प बनवलेले होते। त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो आणि जवळच असलेल्या बीचवर गेलो। बीच फारसा क्लीन नव्हता, पण तरीही आम्ही तिथे खूप एन्जॉय केला। किमेयाने पाण्यात खूपच मज्जा केली। पाणी पाहून ती खूप खुश झाली होती। आम्ही दोघींनी पाण्यात आणि वाळूत मस्त खेळलो। किमेयाने मातीचे तिथे मस्त शेप्स बनवले होते आणि डोंगर पण बनवले होते। तिथला पाण्याचा वेग खूपच जोरात होता। आम्हाला थोडी भीती वाटत होती, पण तरी पण आम्ही थोडंसं पाण्यात गेलो आणि मस्त एन्जॉय केला। त्यानंतर तिथे एन्जॉय केल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला म्हणजे मुन्नारला जायला निघालो। त्यानंतर मग आम्हाला खूप भूक लागली होती आणि जेवणाचा टाईम पण झालेला होता, त्यामुळे आम्ही एका हॉटेलमध्ये थांबून मस्त लंच केला। तिथलं जेवण पण खूप छान होतं। तिथं व्हेज आणि नॉनव्हेज हे दोघं प्रकार अवेलेबल होते, त्यामुळे आम्ही खूप पोटभर जेवण केलं आणि तिथून मुन्नारकडे जायला निघालो। आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, कारण पुढचं ॲड केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे पुढचा भाग पाहण्यासाठी मला फॉलो करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।